इथे आणि गोलंदाज आहेत महेश माळी. त्यानंतर आपले सन्मान मूर्ती रमेशजी भोईर आपल्यामध्ये समाजसेवक आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया मंडळाच्या वतीने. आपल्या मंचकावर रमेशजी भोईर साहेब आपण हा सन्मान स्वीकारावा. आपले आयोजक सचिन माळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय पोलीस पाटील शशांकजी भोईर यांच्या माध्यमातून. आणि जर फायनल मारली चीना 11 तर 5,000 रुपये मिळतील पोलीस पाटील साहेबांकडून. शशांकजी भोईर साहेबांनी इथे एटीएम खुलं केलंय. त्यानंतर आपले तिसरे सन्मान मूर्ती आहेत प्रेमनाथजी शिंगोळे आपल्यामध्ये आहेत. प्रेमनाथजी साहेब आपण हा सन्मान स्वीकारावा मंडळाच्या वतीने. आपण त्याचा सन्मान करतोय. आणि एक सर्व प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. या सर्व प्रेक्षकांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. सर्वांना विनंती आहे की कोणी जेवल्याशिवाय जावायचं नाही. हा त्यांनी ग्रामीण भाषा वापरली, चांगली होती, अगदी गरजेचं आहे. कधी कधी एखादा असा टायमिंग साधण्यासाठी बॅकफुटला गेले, चलो टर्न केलं तिथे, परंतु मिड विकेटला भेदू शकले नाही फलंदाज. एक धावच मिळेल इथे. लक्ष छोटं आहे, तो लक्ष छोटं ते मोठं होऊ शकतं, हाय व्होल्टेज बनू शकतं, मात्र ते आपण इझिली घेऊन चालणार नाहीये. धावसंख्या 3 वर आहे. रामा भोईर परतले डगआउटमध्ये समीर सर आणि आता खेळतायत जयेश भोईर आणि सोबतीला किशोर शिंगोरे 40+. 3 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हाच तर फरक आहे बघा. पहिल्या डावामध्ये 40+च्या ओव्हरमध्ये एकही धाव नव्हती. आता 3 धावा चीना 11 संघाच्या स्कोर कार्डवर. यावेळेला ऑन साइडला हुक केलाय, जबरदस्त फटका. धावांची भूक आहे शिंगोलेला आणि त्याच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. यस डीजे, थँक्यू सो मच. मस्त पद्धतीने पोझिशन मध्ये आलं. क्रीजचा वापर केला बॅट्समनने, चेंडूला येऊ दिलं, पॉज घेतला आणि अगदी बॅकवर्ड स्लाइडच्या डोक्यावरून चेंडूला हुक केलं होतं. डीप झोन कडे जात असताना तो सुंदर चौकार इथे प्राप्त केला. आणि धावसंख्या आपण पाहतोय 34चा टार्गेटचा पाठलाग करताना चीना 11 संघाची पोहोचली ती 7 वर. 7 ऑन द बोर्ड. अगदी स्पर्धेची रोमांचकता वाढत चालेल समीर सर. आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जशी पोहोचेल ना तशी खरी आता लढाई, खरी चुरस, खरी स्पर्धेची रंगत आणि खरं क्रिकेट पाहायला मिळेल. डेफिनेटली स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये लीग मॅचेस मधील आता शेवटचा एक सामना शिल्लक आहे. त्याच्यानंतर क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल मॅच आपल्याला बघायला मिळेल. आणि जरूर रोमांचकारी स्पर्धा पहिल्या दिवसापासून जसा प्रतिसाद मिळालेला आहे आज देखील आपण पाहतोय तसा प्रतिसाद प्रेक्षक वर्ग देत असताना. एकही माणूस आज दामणगावामध्ये घरी नसेल. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने या मैदानाला भेट दिलेली आहे, या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे. नक्कीच आपण सर्वांचे शतशः आभार व्यक्त करू की त्यांनीच या स्पर्धेला डोक्यावर घेऊन 4 चंद्र लावले. म्हणून या स्पर्धेने अगदी तिसऱ्या पर्वामध्ये दिमाखामध्ये अगदी लोकप्रियता गाठली, लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलं. नवीन बॅट्समन प्रशांत आलाय मैदानामध्ये. 2 गडी बाद झाल्यानंतर आपण प्रशांत पाहतोय. धावसंख्या इथे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे पाहतोय जागेवरच 7 वर थांबलेली आहे. अजून थोडा वेळ गेला की मग लक्षा बैलाचे मालक येतील, सुंदर बैलाचे मालक येतील, मॅगी बैलाचे मालक येतील, मग आणखी मजा येणार आहे. हळूहळू ते येत आहेत, ते सध्या बिझी आहेत. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, एक धाव ओव्हर थ्रो झाला. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 8 धावा. चांगला प्रयत्न होता बॅट्समनचा, तो ड्रीप अवे करायचा प्रयत्न होता बॅट्समनचा. अगदी अराउंड द लेग तो फटका बनवता आला नाहीये. जेव्हा तो फटका मारताना अगदी चांगला ग्लान्स असतो त्या फटक्यामध्ये, पाहण्याजोगा फटका असतो, तसा बनवू शकले नाही. आणि चेंडू तिथे आदळला बॅटची कड घेऊन. धावसंख्या आपण तिथे पाहतो एकने पुढे जात असताना 8 वरती आहे. लक्ष 34 धावांचं 24 चेंडू मध्ये पार करायचंय. पण तो जर काय 1-2 मोठे धक्के जर लागले षटकामध्ये तर समीर सर या सामन्यामध्ये रंजकता वाढू शकते. डेफिनेटली. परंतु या ठिकाणी गोलंदाजांना आता कंबर कसावी लागेल आणि तशी गोलंदाजी त्यांना करून दाखवावी लागेल. या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी पुढचा बॉल नयन गुळवीचा. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉफ केल्या समोर लॉंग ऑनच्या दिशेनं चांगले फटके खेळतोय किशोर शिंगोळे. 40+ कॅटेगरी मधून हा खेळाडू आहे आणि आता धावबादसाठी अपील करण्यात आलेली आहे. बघा टीव्ही अंपायरची मदत बऱ्याचदा आज घेतली जाते. आज अंपायर सुद्धा रिस्क घेत नाहीयेत कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कोणत्याच टीमवर कोणत्या खेळाडूवरती अन्याय न व्हावा या गोष्टीसाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि कारवे सर त्याचा वापर होणं गरजेचं आहे. हो नक्कीच नक्कीच. हा
वापर केला पाहिजे आणि अंपायरांचं सुद्धा म्हणणं आहे की आपण लगातार 3 दिवस जर एकही चुकी करत नाही, स्पर्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने उंच शिखरावरती न्यायची, मग आपण एखादी रिस्क का घ्यायची? आपल्याकडे टेक्नॉलॉजी त्याचा आपण फायदा उचलू आणि नक्कीच चारही अंपायरांना आपण इथे नक्कीच सलाम ठोकलं पाहिजे, त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की 4 दिवसांमध्ये असा एक निर्णय झाला नाही की ज्या स्पर्धेला गालबोट लागू शकेल. हीच तर ख्याती आहे स्पर्धेची की स्पर्धेने सर्वांना चांगलं नामांकन दिलं, चांगले पंच निवडले, चांगले कॉमेंटेटर निवडले, चांगली प्रिन्स मुईज वाईन निवडली, चांगले स्कोरर निवडले आणि फलंदाज नॉट आउट सर नाबाद आहे. या ठिकाणी आपण पाहतोय किशोर शिंगोले जो थोडासा पुढे जाऊन मागे स्वतःला फ्लिप करण्यामध्ये यशस्वी राहिला. क्विकली धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. गुळवीचा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लेक्समला मिस करणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चीना 11 संघाचे लहान पाठीराखे भरपूर आहेत. विराज आणि त्याची टीम आपण पाहतोय जयजी भोईर यांचे सुपुत्र एन्जॉय करतात. अनेक चिमुकले आलेले दिसतात आपल्याला. आपण कालच उल्लेख केला की उद्याच्या दिवसामध्ये लहान मुलं पण घरात थांबणार नाहीत. ज्या थांबतील त्या आपल्या ताईमाई अक्काच असेल, बाकी सगळे छोटे वर्ग, मोठे वर्ग, वरिष्ठ, सर्व कनिष्ठ, ज्येष्ठ सगळे आलेले आहेत. आपल्या जत्रेसाठी लॉफ केलाय सरळ आणि लॉंग ऑन टिपतोय झेल. फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 3 लागतोय चीना 11 संघाला. सर्वच डिपार्टमेंट मध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेली आहे. त्यानं पकडला झेल आणि तिसरा धक्का या ठिकाणी लागला चीना 11 संघाला. असं वाटतं की घाम निघणार आहे. 34 धावा करता करता नाकी 9 येणार आहेत चीना 11च्या. ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू झाली आहे. नक्कीच आपण उल्लेख केला समीर सर आपण की जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा हाय व्होल्टेज बनू शकते आणि ती क्षमता आहे महाकालकडे. आणि त्यांची बॉलिंग लाईन सुद्धा तशीच आणि अचूक बॉलिंग करतायत. आणि चेतन ठाकरे सारखे हे सर्व क्रिकेटवीर एकही संधी सोडणार नाही. जसं आधीच्या चेंडूमध्ये त्यांनी रनआउटचा सुद्धा प्रयत्न केला होता. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं आत्ताच गरजेचं आहे, कारण तुमच्या धावा कमी आहेत पण तुम्ही त्या जास्त करू शकता समोरच्या संघावरती दडपण टाकून, अटॅकिंग बॉलिंग करून आणि अटॅकिंग फिल्डिंग करून. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या खेळाडूंना सवय झालेली आहे ती फक्त जिंकण्याची. ती विजयी स्ट्रीक आता ब्रेक केली जाणार का चीना 11 कडनं? प्रयत्न त्यांचा सुरू आहे, परंतु असं वाटतंय की पुन्हा आता कमबॅक करण्याची तयारी दाखवली आहे महाकालच्या या वीरांनी. नक्कीच म्हणतात ना की एखादा तोंडाला रक्त लागले की तो माणूस थांबत नाही, तो अगदी शिकार आणि शिकार निवडत असतो आणि त्याला शिकाराची फार गरज असते, तो भुकेलेला असतो. आणि तसंच महाकाल संघ आहे की ज्याला फक्त विजयच माहिती आहे. मागच्या परवाच्या 3 दिवसांपासून इथे मात्र लाऊड अपील आणि पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. लेग बिकर विकेट डाऊन. काय मॅच बनते प्रेक्षको. लो स्कोरिंग आहे परंतु इलेक्ट्रिफाईंग दामा होईल. हा मॅच, हा सामना हाय व्होल्टेज बनणार आहे. तो बनवत आहेत सर्व बॉलर्स आणि फिल्डर्स. फलंदाज बाद. त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जरूर इलेक्ट्रिफाईंग हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एनर्जी टाकलेली आहे गोलंदाजांनी, पुन्हा एकदा जान टाकलेली आहे या मॅच मध्ये असं आपण म्हणायला हरकत नाहीये. 10 धावा धावफलकावरती आणि आता 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर श्रीनाथ मैदानामध्ये एंटर होतोय. टीमचा आयकॉन खेळाडू विथ द बॅट तो चमकलेला नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु आता ही परिस्थिती वेगळी आहे. या कंडिशन्स मधून जर हा सामना चीना 11 ला जिंकायचा असेल तर श्रीनाथचं मैदानावर टिकून राहणं आणि चांगला खेळ करणं आता गरजेचं आहे. नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे. आपल्या धावा कमी आहेत परंतु आपण समोरच्या फलंदाजाचा बाद केली तर समोरच्या संघासाठी मोठ्या होऊ शकतील. आणि तशीच इथे बॉलिंग होते. आता चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, फक्त हलक्या त्याने टर्न केला. स्क्रब द विकेट. डीप मध्ये फिल्डर तैनात होता आणि त्या दरम्यान एक धाव अर्जित केली. धावसंख्या 1ने हळूहळू पुढे जात असताना आपण पाहतोय 34चं लक्ष आहे आणि आता पोहोचली धावसंख्या 11 वर दुसरे षटक सुरू असताना. 11 रन्स. सेन्सिबल क्रिकेट. आता एका बाजूने विकेट जात आहे, त्याच्यामुळे आता विकेट वाचवणं, मैदानावर टिकून राहणं आणि धावा जोडणं या 3 गोष्टी एकत्रित आणायच्या. त्याच्यामुळे श्रीनाथला आता त्याच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा नयन गुळवी. 2 विकेट्स त्यांना आतापर्यंत घेतल्यात. बघा ना, अजूनही एकही विकेट हॅट्रिक मला वाटतं झालेली नाही आहे स्पर्धेमध्ये.
बऱ्याचदा 2-2 विकेट्स लागोपाठ घेतल्या गोलंदाजांनी, परंतु विकेटची हॅट्रिक मात्र कंप्लीट करता आलेली नाहीये एकाही गोलंदाजाला. नयन गुळवी पुन्हा एकदा शिंगोले समोर. शिंगोले चांगला खेळतोय, प्रत्येकी बॉल मिडल करतोय, पुन्हा एकदा समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलंय सीमारशीच्या पलीकडे. किशोरच्या बॅट मधून नेत्रदीपक चौकार. समोर अगदी चेंडू दिला रडार मध्ये चॅनल मध्ये मिळाल्यानंतर श्रीनाथ हाय बॅकलिपचा नेहमी जे वापर करतात ते असं चेंडू सोडूच शकत नाही. अगदी सरळ लॉब केला होता चेंडू अगदी बॉलरच्या डोक्यावर जात असताना लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून सुरक्षित फटका क्रिकेटमध्ये जो समजला जातो तो फटका लगावला आणि उत्तेजना ते निर्माण झाली, संजीवनी प्राप्त करून दिली. कारण आधीच्या चेंडूपर्यंत धावा होत्या त्या 11, परंतु समीर सर ह्या चौकाराने धावा झाल्या त्या 15, म्हणजे काहीसा आता सामना न्यूट्रल बनतोय. 2 षटकात 17ची गरज होती, म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं 4 षटकात 34चं लक्ष, याचा अर्थ की हाफ जवळपास डन झाले, फक्त 2 धाव दूर आहे. तो बॅकलॉग आता भरून काढेल नक्कीच, कारण आता कॉन्फिडन्स वाढलाय श्रीनाथ सिंगोलेचा. आणि सोबतीला इथे पाहतोय आपण किशोर जे आहेत 40+, चांगली इथे भागीदार रस्ता आहेत आणि चांगला कॉन्फिडन्स निर्माण झालाय. तरी सुद्धा बघा चेतन ठाकरेने अगदी चांगला स्वतःला स्टेज केलं, तो चौकार अडवण्याचा प्रयत्न, कारण तो सुद्धा कुठली पण चान्स घेणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचा तो तिथे संधीचा फायदा उचलतोय चेतन ठाकरे. आणि महत्वाचं षटक देखील आता तोच घेऊन आलेला आहे, पेनल्टीमेट षटक. या ओव्हर मधून आपल्याला कळेल की मॅच कोणत्या टीमच्या बाजूने झुकते. 12 बॉल आणि 19ची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर श्रीनाथ, एका बाजूने किशोरनं चांगला केस साकारलाय. ओ यावेळेला स्विंग केलं ऑन साइडला, जबरदस्त टायमिंग, स्लो हिट, बॉल आउट ऑफ पार्क, षटकार. करून टाकलं तिथे की तू शांत राहा जरा, मला ते अशांतता निर्माण करायची. मस्त फटका सजवला, धावसंख्या जाऊन पोहोचली वेगाने 21 वर. मस्त बॅटिंग, यस, जबरदस्त शॉट, स्लॉग हिट करत असताना ओ हो यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावता भाव वाढलेला आहे. या मॅच मध्ये चेतनचा फ्लॉप शो राहिला. बॅटिंग मध्ये देखील तेवढा चांगला खेळला नाही आणि गोलंदाजी मध्ये देखील खराब सुरुवात. समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 11, सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. ऍक्च्युली आधीचे सर्व सामने चेसिंग करताना जिंकले आणि हा सामना थोडासा त्यांच्या विपरीत गेला असं म्हणायला हरकत नाहीये. थोडीशी दिशा बदलली, पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करावी लागली, तेच कारण ठरलं जणू काय. आत्मविश्वास इथे कमी झाला. इथे लावडा पेरे पंचानं अगदी समोर पकडलं, फलंदाज बाद होतोय. मॅच ऑन आहे प्रेक्षको, सामना संपले नाहीये. षटकाराला चौकारा म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा सोडणार नाहीये. मी चेतन ठाकरे, ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. घेतला विकेट, लेग विकेट डाऊन, फलंदाज बाद. महत्वाच्या वेळेला मॅच अगदी क्रुशियल मुवमेंटला असताना ही विकेट या ठिकाणी प्राप्त केलेल्या. आणि या मॅच मध्ये आता शिरकाव करून देत असताना पुन्हा एकदा चेतन श्रीनाथला आउट केल्यानंतर संघाचा जरूर आता आत्मविश्वास खेळाडूंचा डेफिनेटली वाढला असेल. परंतु नवीन बॅटर गोल्डन षटकार ज्याच्या बॅटमधून आलेला होता तो अर्थातच धनराज. राज करणार का या मॅच मध्ये, पुन्हा तो चांगला केस साकारणार का. हमको मिटा सके हे जमाने में दम नहीं, अरे जमाना हमसे है, हम जमाने से नहीं, असं सांगत असा चेतन ठाकरे सांगतो की जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. ती जीतची गूंज इथे वाजवतोय, ललकार करतोय तिथे. आणि एल्गार करता असताना चांगली बॉलिंग हाताळतोय. अजूनही तो कमबॅक करण्याची क्षमता ठेवत असताना इथे सामन्यामध्ये त्यांनी रंजकता निर्माण केली. समीर सर, चेतन आहे, चेतनने इथे त्यांनी निर्माण केले आणि सामन्यामध्ये मजादार प्रेक्षको, सामना शेवटच्या चेंडूमध्ये जाण्याची दाट शक्यता. जरूर. आणि लास्ट बॉल पर्यंत बऱ्याच मॅचेस काल आपण बघितल्या. एक सुपर ओव्हर देखील पाहिली. राउंड द विकेट, स्विंग अँड मिस, अनदर फाइन बॉल, आउटस्टँडिंग, एक्सलेंट बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक षटकारानंतर
मोस्ट टॅलेंटेड प्लेअर ऑफ द धामणगाव मिस्टर चेतन ठाकरे. जसे भावेश भोईर, जसे चेतन ठाकरे, तसेच आमचे सतीजी माळी, जुने जाणते क्रिकेटर निलेश चोरगे, एक से बडकर एक नाव त्यामध्ये जोडलं जाईल. नक्की चेतन ठाकरेचं नाव, जो कॅप्टन सुद्धा आहे. काय बॉलिंग हाताळतोय, राऊंड विकेट जातोय, औसली दिली, प्रत्येक चेंडू समीर सर त्याने बदलता टाकला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याने वैशिष्ट्यपूर्ण बॉलिंग केली आणि गेलेला सामना, त्या सामन्यामध्ये ते आता डोकं टाकलंय, शिरकाव केलाय महाकाल 11 संघाने. ज्याचं नाव महाकाल आहे त्याला आपण इझिली घेऊ शकत नाहीये. आता 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. समीर सर काय म्हणणं आहे आपलं? 7-12 ओ चर्चेत, बहुचर्चेत असणारा हा आकडा 7-12चं इक्वेशन. चेतन पुन्हा एकदा मिश्रितले, आणखी एक चांगला बॉल धनराजवर राज केलेला आहे. लागोपाठ 4 चेंडू डॉट फेकत असताना महाकाली 11च्या या वीरांनी पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलेला आहे. घुस चुके हैं तुम्हारे इलाके में. समोर विजय दिसत असताना भित्रे सुद्धा लढायला तयार होतात समीर सर, परंतु समोर मृत्यू दिसत असताना जो मैदान सोडत नाही ना तो खरा शूरवीर असतो. म्हणतात ना की सामने यदि जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बन सकता है, लेकिन सामने यदि मृत्यू निश्चित हो तो अभिमन्यू होने का साहस होना चाहिए. तो साहस दाखवला चेतन ठाकरेने आणि सामन्यामध्ये ते मजा आणली आहे. आता 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. काय सामना इथे बनवलाय आणि सामना टर्न केला, पलटवार केलाय. याला म्हणतात कमबॅक करणं, बाउन्स बॅक करणं. ते चैतन्य दाखवलं चेतन ठाकरेने आणि मॅच मध्ये ते मजा आले प्रेक्षको. 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 22, 4 गडी बाद. आता येणारे चेंडू 6, 12 धावांची गरज. ठोकवाडीचे मॅच मध्ये पूर्णपणे आता स्ट्रॉंगली बॅक करत असताना महाकाल 11. आपण पाहतोय महेश माली यांचा संघ. महाकाल 11 ज्याने 4 पैकी 4 सामने जिंकलेले आहेत आणि एका बाजूला जयेश भोईर यांचा चीना 11 संघ. त्या टीमने देखील चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, परंतु इथे आपण पाहिलं तर असं वाटत होतं की सहजगत्या विजय होणार, सहजगत्या विजय संपादित करणार. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगणं कठीण असं. आप ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. जणू काय आता विकेट किपर आणि गोलंदाजांमध्येच खेळ सुरू आहे. 5 मध्ये करायचे 12 धावा. म्हणतात ना की खेळ असो किंवा आयुष्य असो समीर सर, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल. आणि जीवनात कधी कोणाला कमी लेखू नका प्रेक्षको, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवायला अगदी समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाहीये. म्हणून कोणाला इझिली घ्यायचं नसतं, कोणाला कमी लेखाचं नसतं. आणि तिथेच इथं पाहिलं आपण महाकालने सुद्धा इथे इझिली नाही घेतला आणि इझिली झेल टिपलाय. शॉर्ट बीस विसल, व्हॉट अ मॅच, टेकन झेल. आणि तिथे पाहतोय फलंदाज फेल, महेश मान टिपला झेल. तो काय मॅच बनते. 5वा गडी बाद होतोय टीम चीना 11चा. दिसत एकही धाव आलेली नाहीये मागच्या 7 बॉल मध्ये, 8 बॉल मध्ये. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. आता 4 मध्ये 12 करायच्यात, 12 मध्ये 12 करायच्या होत्या. यावेळेला फिरकावून दिलाय हवेमध्ये बॉल आणि बॉल सीमा पार. षटकार, कडक शॉट. मैं हूं ना खेळाडू कशा सांगत असताना लॉब केला आणि पुन्हा एकदा इथे ट्विस्ट निर्माण झाले की नक्की कोणता संघ सामना जिंकेल. प्रेक्षकांना सुद्धा आता संभ्रमामध्ये टाकले षटकाराने की मॅच नक्की कोणी जिंकेल. एका बाजूला चीना 11, दुसऱ्या बाजूला महाकाल 11. षटकार ठोकला. मागच्या 7 चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती, परंतु या षटकाराने धावसंख्या पोहोचवली आहे 28 वरती. आता धावांची गरज आहे 6 समीर सर आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3 मध्ये 6. पुष्पम, मैं झुकेगा नहीं साला. नाव पुष्पम आहे.
आणि पुष्पाचा डायलॉग आता नक्की सर्वांना आठवला असेल. 3 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. एक षटकार खलबल पुन्हा एकदा मैदानात यॉर्कर. वाह, परफेक्टली यॉर्कर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. चढ उतार, वार पलटवार, अप अँड डाऊन्स या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमी बघायला मिळतील आणि ते या मॅचच्या दरम्यान आज तमाम प्रेक्षकांना या मॅचने दाखवून दिलेल्या आहेत. 2 बॉल 6 ची गरज. लहरों से डर कर नौका पार नहीं होती यारो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय कोशिश सुरू आहे, काय प्रयत्न सुरू आहे. तोडीस तोड खेळ दोन्ही संघाचा 100% इथे दिसत असताना मैदानामध्ये. ओ आता मात्र 100% नाही, स्वेअर मार आहे. पंच सांगतायत शकील कोटी सर, मॅच अजून आहे, मॅच बनत आहे. मॅच मध्ये काहीतरी खूप काय दडलंय. ही शांतता आहे वादळापूर्वची. वाईटचा इशारा आणि धावसंख्या पुढे सरकत असताना पाहतोय आपण 29 वर. आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2 मध्ये 5. क्या ये दूसरा सुपर ओव्हर, दुसरा सुपर ओव्हरचा सामना तर बघायला मिळणार नाही ना. ज्या प्रकारे खेळ सुरू आहे 2 मध्ये 5 ची गरज आहे. साहिल पुष्पम समोर समोर खेळलाय, धावबाची संधी आहे, फलंदाज आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट. सामना शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 5 धावांची गरज. काय मॅच बनते. मुंगीचं मला वाक्य बोला असं वाटतं की नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हौसले के कर्शज में कोशिश का तीर जिंदा रखो यारो, हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की ओ उम्मीद जिंदा रखो. उम्मीद जिंदा ठेवली आहे महाकाल इलेव्हन संघाने. गेलेला सामना पुन्हा एकदा झुकलाय, झुके का नाही साला असं सांगत असं गोलंदाज इथे पाहतोय मिस्टर साहिलने. सामना पुन्हा एकदा पलटवार केलाय, टर्न केलाय. 1 चेंडू आता शिल्लक आणि धावांची गरज आहे 5. आणि काय मॅच पाहतोय, व्हॉट अ मॅच. समीर सर पाहिजेत 5. 1 बॉल. परंतु ज्या खेळाडूंना गोल्डन षटकार या स्पर्धेमध्ये मारलेला आहे तो धनराज स्ट्राइक एंडला. पुन्हा एकदा तोच कारनामा करून आज चीना 11 संघाला जिंकून देणार का. आणि जरूर आपण जर या सामन्याचा विचार केला ना कारवे सर, तर अगदी तोंडाजवळचा घास इसकावून घेण्याची तयारी महाकाल 11 ने दाखवली आहे चीना 11च्या. 1 बॉल 5 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. धनराज आतापर्यंत 5 डॉट खेळलाय, परंतु ते विसरून या बॉलवर तो काय करणार हे सगळ्यांना आठवेल. त्याच्यामुळे हा इथे एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून त्याला खेळावा लागेल. परंतु साहिलनं पुन्हा शिरकाव केलाय. 1 चेंडू 5 ची गरज. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकामध्ये 8, पुन्हा तर तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. काय लेखाजोखा. 7-8-7 होतो. आता कोण करावते करेल मात. शेवटचा चेंडू. प्रेक्षको टाळ्या वाजवत राहा, आम्ही शांत राहतोय. पिन ड्रॉप सायलेन्स असेल. लास्ट टू गो. एका चेंडू मध्ये पाहिजेत 5 धावा. चौकार आला तर टाय ब्रेकर असेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय सामना बनला महेश भाई. सरांचे दोन्ही हात कमरेवरती. हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे कृष्ण, ये क्या हुआ. मोए मोए 4 रन. मैच टाय समीर सर. यही बाकी था, कारण फलंदाजांना काही करता येत नव्हतं. हेच एक माध्यम होतं की सुपर ओव्हर होणार किंवा मॅच जिंकणार, आणि ते घडलं. बॉल मागे निघून गेला आणि हा सामना सुपर ओव्हर मध्ये आलेला आहे. योगी सर काल सुद्धा तुम्ही सुपर ओव्हर केली बरं का, आणि आज आम्ही सुद्धा सुपर ओव्हर केली. पण तो आयोजक नाराज असेल, टाइम वाढले या टुर्नामेंटचं. परंतु काय करणार, आपल्याला प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. काय मॅच बनले प्रेक्षको. वाजवा टाळ्या या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. हा विजय दामणगावचा, हा विजय क्रिकेटचा, हा विजय आमच्या आयोजकांचा, आणि हा विजय आपल्या DPLचा. अख्खा धामणगाव खेळेगा, हर कोई जीतेगा असा द्रोण म्हणाला होता काल, आणि त्याने दाखवून दिलं की धामणगाव जिंकतोय. मॅच टाय. आता सुपर ओव्हर मध्ये सुपर ओव्हर, सुपर टाय. मस्त मॅच. हो, अर्धा तास वाढला, हरकत नाही. आपला सोमवार येणारच आहे, सोमवारची पहाट येणार आहे. परंतु हा सामना बघावासा वाटेल. आता लगेच 3 बॅट्समन तुमचे सज्ज ठेवा. फिल्डिंग आहे तशी लावून घ्या. सुपर ओव्हरचा मुकाबला क्रमांक 2. DPL ने खूप काय दिलं. धामणगाव प्रीमियर लीग 2025. काय पाहिजे स्पर्धेसाठी. सर्व गुण संपन्न एकमेव स्पर्धा पाहतो आपण.
या भिवंडीची अनमान शान बनली आहे स्पर्धा, महाराष्ट्राची अनमान शान बनली आहे आणि प्रूस न्यूजच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक इथे जोडले गेले त्यांची सुद्धा झोप उडवली आहे या स्पर्धेने की नक्की कोण जिंकेल सांगू शकत नाही शेवटपर्यंत, अशी स्पर्धा इथे रंगत आहे. चला बॅट्समॅन येऊ द्या. चीना 11 आज आहे मैदान में, आपने भी बात छे आपने टप दी. याला म्हणतात सूरज समीर सर. शर्यत कधी संपायची नसते. म्हणतात ना की कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. जरूर, परंतु आता निकाल येणार. सुपर ओव्हर बघा, मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत नियम पोहोचवतोय. 3 फलंदाज फक्त फलंदाजी करू शकतील आणि बघा पुन्हा सुपर ओव्हर जर झाली, सुपर ओव्हर नाहीये, पुन्हा जर टाय झाली तर फ्रेश टॉस केला जाईल आणि त्या टीमला विजयी दिला जाणार आहे. फ्रेश टॉस दिला जाईल, लक्षात असू द्या. जो झालेला टॉस आहे तो नाही. रवी तुला साबोल सारण करायचे, तू पण मारशील मी पण मारीन, पण असं नाही आपण धावून रन घेऊ. एक बॉलान रन करतो, तू कशाला टेन्शन घेतेस? रवी तू काय तर ऐक रे माझा यार, तू साबोल सारच रन करायचं आपल्याला. तू बचादा जा, टेन्शन नको घेऊ. अरे तू ऐक यार, कवर ऐक ना तू यार. नको घेऊ जा. स्क्रीन होते पाहू शकता आपण रवी भोईरची व्हिडिओ आहे. हो हो हो, रवी भोईर युट्यूबर रवी भोईर पाहतो आपण इथे आपल्या स्क्रीनवरती. अगदी सुप्रसिद्ध झाला, पण तो जाऊया आता. हा सामना सुद्धा अति सुप्रसिद्ध झालेला आहे. सुपर ओव्हरचा मुकाबला चीना 11 विरुद्ध महाकाल 11. बॅट्समन सलामीला आलाय प्रशांत आणि पहिला चेंडू बॉडीला आदळतो आणि शकील कोटी सरांचा हात आकाशामध्ये. लाऊड अपील, लेग बीप करून विकेट डाऊन. समीर सर, काय सुपर ओव्हर बनते. पहिला चेंडू मध्ये पहिला गडी गारत. सुपर ओव्हर चांगली बनण्यासाठी 5 ते 6 धावा तरी किमान जोडाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतो विकेट आलेली आहे. काल मला आठवतं की सुपर ओव्हर मध्ये फक्त 2 धावांचं टार्गेट होतं, परंतु आता चीना 11च्या फलंदाजांना किमान 5 ते 6 धावा जोडाव्या लागतील, तेव्हा मजा येणार आहे. तुमच्या तोंडामध्ये साखर सर, कारण सेम असेच काल म्हणते योगी सर की किमान 5 ते 6 धावा व्हायला पाहिजे होत्या. आणि तसंच इथे पाहिलं आपण की इथे पहिल्या चेंडू विकेटचं पतन झालं आणि मला आता वाटतं की पुन्हा एकच धाव होणार नाही ना, आणि 2चं टार्गेट असेल. आता दबाव जरूर असेल फलंदाजावर आणि फलंदाजी करण्यासाठी अनिकेतला मैदानात पाठवलंय. चीना 11 जयेश भोईर अगदी रिलॅक्स मध्ये होते ज्यावेळेला 34 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की ते लक्ष सहजगत्या पार होणार. बघा 11 मध्ये 12 करायच्या होत्या आणि तिथून आपण बघितलं की जो एक नशिबाचा चौकार मिळाला म्हणून सुपर ओव्हर झाली. म्हणजे निव्वळ त्या 11 बॉल मध्ये मी म्हणेल बॅटनं फक्त 6 धावा बनवता आल्या. नक्की समीर सर, आता मात्र कॉन्फिडन्स वाढलाय तो नयन गुलवीचा गोलंदाज. जर विकेट मिळाली तर मग काय एकही धाव नाहीये. 0 धाव, फक्त एका धावेचं टार्गेट. काय सुपर ओव्हर समीर सर. प्रेक्षको टाळ्या वाजवा. जिंकायची शांत बसू नका. हार मानणारे आम्ही नाही आहोत, आम्हाला जिंकायची सवय आहे. महाकाल 11 ने ते सांगितलेलं आहे. फक्त एक धाव करावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता. महाकाल 11ला सामना जिंकायचा असेल तर ते महाकाल नाही सर, ते प्रत्येकाचे कर्दन काळ आहेत महाकाल 11. आणि नक्की त्यांनी प्रत्येकाला रात्र वैराची करून ठेवले आणि आजची रात्र सुद्धा त्यांनी प्रत्येकाला धडकी भरली की आमच्या नादी लागू नका, आम्हाला फक्त विजयाची सवय आहे, आम्ही फक्त विजयासाठी भुकेला आहे. दाखवून दिलं महेश माळे आणि टीमने. जरूर जरूर, फक्त विजय हाच आम्हाला माहिती आहे, पराभव हा शब्दच आम्हाला माहिती नाही, आमच्या डिक्शनरी मध्ये नाहीये. एक धाव करून महाकाल 11ला हा सामना जिंकायचा आहे. फक्त एका धावेचं टार्गेट. कसं होईल हा सूरज, कसा होईल हा सामना. प्रेक्षक सुद्धा आता पूर्णपणे अगदी डोळे वटारून बघतात की काय मॅच बनतात. डीपीएल धामणगावच्या वतीने काय स्पर्धा आहे. सगळे आता मला वाटतं प्रेक्षक की IPL विसरले असतील आजचे पाहणं, त्यांना पाहावसे वाटते ही DPL ची स्पर्धा आणि DPL ची आता काही अंतिम टप्प्यात सामने आणि त्यातील हा जबरदस्त मनमोहक चित्तथारक सौंदर्यवर्धक सामना आपल्या डोळ्यासमोर. सुपर ओव्हर मध्ये बराच काळ तर सर मी हिस्ट्री पाहतोय की फक्त 0 धावा. 0 धाव फक्त आपल्याला बघायला मिळाले. चला आता 6च्या 6 डॉट फेकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. चीना 11 संघाला फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या पटापट. चला टॉस पण जिंकायचंय तुम्हाला बरं का.
7 डॉट करून टॉस नंतर जिंकावा लागेल, तेव्हा तुम्ही जिंकाल. भरपूर मोठं आव्हान आहे आता. दोन मध्ये 2 विकेट घेतल्या तर जमेल काम, मी एवढा केला तुला सांगू तरी पुन्हा समजत टॉस नाही. करावा लागेल. 2 बोल राहिले 2. नक्कीच हिम्मत सोडू नका. हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. तुम्ही सुद्धा तीच हिम्मत दाखवायची आहे जी हिम्मत दाखवली नयन गुळवीने, जी हिम्मत दाखवली महाकाल 11 ने. आता तुमची हिम्मत इथे पूर्णपणे पणाला लावायची आहे. शर्यत सोडू नका. तुम्हाला सुद्धा जिंकायचंय. तुम्ही सुद्धा इथे फिरायला नाही आलात आपल्या दामणगाव गावच्या बाहेर. तुम्हाला सुद्धा जिंकायचंय स्वतःची स्पर्धा आणि तो प्रयत्न नक्कीच करेल. गोलंदाज इथे सज्ज झालाय मिस्टर वन अँड बेस्ट क्रिकेटर श्रीनाथ. ओ नाही नाही, मनसुबे उधळून लावले, कारण समोर आहे मिस्टर चेतन ठाकरे, ज्याने दाखवून दिलं आय एम द ब्रँड नॉट जस्ट अ नेम. सामना समाप्त झालाय आणि लागोपाठचा 6वा सामना जिंकलाय. माफ करा, 5वा की 6वा? 5वा सामना जिंकलाय तो महाकाल 11 ने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स महेशजी माळी अँड हार्ड लक टफ लक चीना 11. धूस झाला सामना, पूर्णपणे धूर काढून टाकलं. प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा होती, आमचे योगी सर मला की सर जर 2 चेंडूमध्ये 2 विकेट पडले तर मग काय, मग टॉस. तसं नाही होऊ दिलं चेतनने. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण नयन गुळवीला देणार आहोत. मुख्य मॅच मध्ये ज्याने 13 धावा बनवल्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. सुपर ओव्हर सुद्धा त्याने हाताळलेला. नयन गुळवी ठरला त्या सामन्याचा हिरो. नयन आपण यायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार नयन गुळवीला येथे दिला जाणार आहे. महाकाल 11 आणि शिवांश 11 या 2 टीमनं 5 पैकी 5 मॅचेस जिंकलेल्या आहेत, म्हणजे टेबल टॉपर. रवी तुला सांगला ना मी कटून रन घे, तू काय ऐकत नाही यार. अरे मी एवढा केला तुला सांगून समजत नयन गुळवी आपण यायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. परंतु मॅच अतिशय सुंदर खेळ नयन गुळवीनं साकारला. मुख्य मॅच मध्ये ज्यानं 13 धावा बनवल्या होत्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि सुपर ओव्हर देखील त्यानं हाताळला. तोच खऱ्या अर्थानं हिरो ठरलेला आहे महाकाल 11 साठी. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. डेफिनेटली जेव्हा चेतनचा फ्लॉप शो राहिला तेव्हा नयननं संघाची धुरा सांभाळलेली आहे. आणि तसंही कार्वेसर क्रिकेट हा टीम गेम आहे, सांघिक खेळ आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचंच आहे. आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. आदरणीय गोरखनाथ पाटील माजी उपसरपंच, मी आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभास्य प्रथमतः नयनला सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे. हे पाहू शकता अतिशय सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला तो नयन गुळवी. त्यानंतर रमेश भोईर यांच्या शुभास्य आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. रमेश भोईर आपण आपल्या शुभास्य गिफ्ट हॅम्पर जो आदेश भोईर यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आणि तो आपण या ठिकाणी देतोय. त्यानंतर पुढील पारितोषिक आणखी गिफ्ट हॅम्पर नितीन म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज देखील आलेला आहे आणि गिफ्ट हॅम्परही त्यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य द्यावं. त्यांच्याच माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक देखील नयन गुळवीला आलेला आहे. अतिशय सुंदर खेळ ज्यानं साकारला. त्यानंतर शशांक भोईर यांच्या शुभास्य आपण टी शर्ट देत आहोत. शशांक भोईर यांचा संघ पराभूत झालेला आहे, ते थोडेसे नाराज असतील जरूर आणि त्यांच्या शुभास्य आपण टी शर्ट येथे जरूर या ठिकाणी. पोलीस पाटील देखील आहेत दामणगावचे. त्यानंतर चला तर महाकाल 11 साठी आता एक सुवर्ण संधी असेल. फायनल जिंकली महाकाल 11 तर रुद्र माळी आणि हिमेश माळी यांच्याकडून एकूण 10,000 रुपयांचं कॅश प्राइज महाकाल 11 या संघाला दिला जाणार आहे. वळी आपण पुन्हा एकदा सामना सुरू करतोय आणि सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज असेल अजय गरज सरांचा आणि त्यांच्या सोबतीला योगी सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर ठाकरे. पहिलाच बॉल आकाशात उंच उडालाय. बॉलर स्वतः बॉल खाली, परंतु कॅच ड्रॉप. तिकडनं विकेट किपरने देखील प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचा कॉल होता सरते शेवटी, मात्र झेल काही टिपता आला नाही. संतोष बुदर
यांच्या हातातून झेल निसटलाय. पहिल्या बॉलवर येते 1 धाव. सामना आहे स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स विरुद्ध मायू क्रिस्टी 11 आणि ही शेवटची लीग मॅच आहे. दामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत जोडले जात आहेत योगी पाटील. योगी, तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद अजय गरत. अख्यापेक्षा एक सरस सामने मात्र या आपल्याला लेगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी फटका भरपूर उंच गेला आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर या ठिकाणी मिडऑफचा शतरंज चेंडूच्या खाली पोहोचला गेला आणि चांगल्या प्रमाणात झेल तिथे पकडलाय. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी नंदकुमार. जास्त मजा राहत नाही आणि त्यामुळेच इकडे आपण बघतोय की मायू क्रिस्टी 11 संघाचे जे खेळाडू आहेत ते पुरेपूर प्रयत्न करताना दिसतील. परंतु कुठेतरी प्रतिष्ठेची लढत आहे स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स या टीमसाठी देखील. त्यामुळे ते देखील पुरेपूर प्रयत्न करणारच आहेत. किमान एक तरी विजय त्यांना देखील संपादित करायचाच आहे या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा एवढी छान आहे. मागचा सामना काय रंगला होता, सुपर ओव्हर पर्यंत मॅच गेली होती आणि जबरदस्त सामना कॉमेंट्रीद्वारे देखील रंगवला गेला होता. मनोज कार्वे सर तर ऑन फायर आणि त्यांच्या जोडीला समीर ठाकरे. खोलव्या टप्प्याचा बॉल ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील होतंय मात्र पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. लेग बाईटचा इशारा. इम्पॅक्ट मला असं वाटतं की ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर असावा, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळले. 1 धाव मिळाली. धावसंख्या 2. चांगली सुरुवात गोलंदाज संतोष बुधरजी आपण सध्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहत आहोत. कारण आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात 1 धाव त्यांनी खर्च केली, लेग बायच्या स्वरूपात दुसरी धाव त्यांनी खर्च केली आणि एक सफलता सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आणि नंदकुमारच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल जे मगाशी आपण त्यांची व्हिडिओज पाहिली, चांगले युट्यूबर आहेत. रवी भुईरला सध्या आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहत आहोत. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु जागेवरती स्टॅप केला आणि त्या अनुषंगाने मात्र विकेट किपर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय सतीश माली तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी संतोष बुधर यांचे पाहायला मिळते. वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू ते टाकतायत. मागचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना दिसला. चांगला इनकटरचा वापर त्यांनी केलाय. एक विकेट देखील मिळवलेली आहे. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. अप्रतिम फटका. बॉल चाललाय डीप पॉइंटला, सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. अजय, या पहिल्या चेंडूवरती सुद्धा मात्र या ठिकाणी नंदकुमारनं हाच फटका केल्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळी संपर्क व्यवस्थित झाला नाही. परंतु इथे संपर्क विथ चांगला गॅप शोधला गेला आणि अखेर पहिला चौकार मात्र या ठिकाणी शोधण्यामध्ये यश मिळालं फलंदाज नंदकुमारला. शॉर्ट अँड वाईड बॉल होता. पुरेपूर चेंडूचा वेट केला आणि त्यानंतर चेंडूवर आघात करण्यात आला होता. चांगला स्क्वेअर कटचा नजराणा दाखवलाय. यावेळेला सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे उपस्थित आणि फलंदाज बाद. लगेचच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज संतोष बुधर. दुसरी विकेट डाऊन. धावसंख्या 6. चला, लेग स्टेज लेवलचा आपण जर विचार केला तर मात्र शेवटचा सामना आहे. याच्यानंतर आपण नॉकआउटच्या मॅचेस पाहणार आहोत. जो जिंकेल यानंतर तो मात्र त्याचा अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहणार आहे. जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करणार आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी संतोष बुधरची आपण पाहिली. 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि हा झेल पहा अतिशय चांगल्या प्रमाणात अगदी लॉंग ऑनला कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये आणि मात्र पाहू शकेल आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय एज अ आयकॉन, एज अ कॅप्टन मिस्टर सूरज पाटील. एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि 2 ग्रुप्समध्ये ते संघ डिवाइड करण्यात आले होते. 6 संघ प्रत्येक ग्रुपमध्ये पाहायला मिळाले. 6 पैकी 4 संघ हे पुढे वाटचाल करणार आहेत.
फक्त 2च संघ प्रत्येक ग्रुपमधून स्पर्धेतून बाहेर फेकले जातील आणि त्यामुळेच 8 संघ हे सुपर 8 मध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. अर्थात क्वार्टर फायनलच्या मॅचेस याच्यानंतर सुरू होतील आणि नॉकआउट मॅचेस असणार आहेत. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर. निश्चितपणे हो पाहू शकाल लांब स्टिकवरती चेंडूच्या हाताळणी होते आणि दिशा देण्याचं कार्य रवी भुईरने केलं आहे आणि अखेर सीमेरेषेलगत चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरलाय क्षेत्ररक्षक, कारण चेंडूला सीमारेषा ओलांडली आणि मिळाला 4 धावा. खरं तर लाईन एवढी खराब नव्हती. बॅटची आतली कडा लागल्यानंतर बॉल अगदी गॅप मधून निघालाय लॉंग लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलचा पाठलाग करत होते परंतु बॉल अखेर त्यांना बीट करत असताना सीमारेषा पलीकडे येतोय नशिबाचा हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती टीमची 10 या आकड्यावर. अनेक वेळा आपण जे पाहिलं की मागील पर्वामध्ये सुद्धा आम्ही एक संघ पाहिला की त्या संघाने सुद्धा मात्र ग्रुप स्टेज मधील सर्व सामने जिंकले होते 5 पैकी 5, परंतु क्वालिफिकेशन मध्ये जर पाहिले तर तो संघ मात्र पराभूत झाला आणि अखेर ही स्पर्धा मात्र त्यांना सोडावी लागली. मागील आपण वर्ल्ड कपचा विचार केला तर भारतीय संघाने प्रत्येक सामना जिंकला परंतु फायनलच्या मॅच मध्ये तो संघ पराभूत झाला. तर अशा प्रकारच्या काही शिवांश 11 आणि महाकाल 11च्या अगेन्स्ट तर होणार नाही ना. काही होऊ शकते. क्रिकेटचा खेळ अखेर चांगला बॉल पुन्हा एकदा मंगेश बुदर यांच्या माध्यमातून खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला आणि एक सिंगल घेतली आहे. त्या ठिकाणी बॅटर रवी भोईर यांनी धावसंख्या 11. आणि तुम्हाला आठवत असेल किरवली प्रीमियर लीग मध्ये आमचा संघ देखील असाच सातत्याने जिंकत होता आणि फायनल मध्ये आम्ही पराभूत झालो आणि तेव्हा सुद्धा मी वर्णन केलं होतं की पहा सेम टू सेम परिस्थिती होणार नाही ना आणि अखेर तेच घडलं गेलं. कारण क्रिकेटचा केला अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काही होऊ शकेल. भविष्यवाणी करणं मूर्खपणा ठरत असतो. ज्याने ज्याने मात्र भविष्यवाणी केल्या त्या मात्र फेल अक्षरशः ठरलेल्या आहेत. चला वेळेला महत्व द्या मित्रांनो. पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत हे लक्षात असू द्या. मायू क्रिस्टी 11 सुरुवात चांगली केली आहे. मायू क्रिस्टी 11 संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना शॉर्ट बॉल या वेळेला त्याच्यावर जोरदार प्रहार पुल केलाय आणि बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. जबरदस्त प्रतिम फटका सूरज पाटीलच्या बॅट मधून आपण पाहिलेला आहे 6 धावांसाठी. आणि जरूर मागील 2 पर्वाचा आपण विचार केला तर जय पारधी बाबा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहायचो आणि तो संघ सुद्धा आपण जर पाहिला तर ग्रुप लेवलच्या ज्यावेळी मॅचेस असायच्या त्यावेळी मात्र तो संघ चांगली कामगिरी करायचा परंतु क्वालिफायरच्या मॅचेस मध्ये तो संघ पराभूत व्हायचा. हा सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये एक इतिहास राहिलाय. लो पुढे चेंडू सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू चला वाडिश लॉंगला फिल्डर आहेत अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं हो फेक चांगली झाली परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना याआधीचा जो सामना खेळले होते स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स तो सामना खरं तर त्यांना जिंकण्यासारखा होता. गोलंदाजी फार छान झाली होती. सूरज पाटीलनं शेवटचं षटक टाकलं होतं. 2 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता असताना कव्हर्समध्ये झेल ड्रॉप झाला. त्यानंतर लॉंग ऑफला मिसफील्ड पाहायला मिळाली होती. नाहीतर तो सामना कदाचित टाय देखील झाला असता परंतु तसं काहीच घडलं नाही. खराब फिल्डिंगच्या मुळे तो सामना त्यांना गमावावा लागला. बॉल आकाशात लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. सुपर्ब कॅच. विकेट नंबर 3 गोज डाऊन. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाहीये आणि प्रत्येक सामना हा नवीन असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळेच आपली चर्चा सुरू आहे की ज्या संघांनी 4-4, 5-5 सामने जिंकलेले आहेत ते संघ नॉकआउट मॅचेस मध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करतील का तर ते सांगणं कठीणच आहे. 3रं विकेटचं पतन झालंय. सूरज पाटीलने एक षटकार ठोकला होता
बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 3 बाद 19. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती विरुद्ध मायू क्रिस्टी 11 असा हा शेवटचा लीग सामना धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या समोर रंगतोय. चला, संघाचे संघमालक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत गौतम पाटील आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. चला, हा चेंडू मात्र झाल्यानंतर ते आपण अनाउन्समेंट करू. चांगला चेंडूची हाताळणी इथे मात्र आपण पाहत आहोत. जर गौतम पाटीलने 3 चेंडूमध्ये 3 चौकार किंवा 3 षटकार जरी मारले तर प्रशांत भुईर आणि आशु भुईर यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी प्लॅनिंग सुरू आहे. त्याचे प्लॅनिंग भरपूर आहे. दीपकचा हा बॉल या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला नाही. उजव्या एष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता आणि बरोबर लाईनच्या आतमधून निघून गेलाय. चुकीचं जजमेंट तिथे पाहायला मिळालं फलंदाजाकडून. स्ट्रायकिंग एंडला रवी. हो, यावेळेला हॅमट करायचा होता थ्रू दी कव्हर्स, परंतु पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलचा. सलगचा 3रा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना दीपक. जरूर आणि जे पारितोषिक लावलेले अजय, कारण ते दोन्ही व्यक्तिमत्व मायू आणि क्रिस्टी 11 संघाचे संघ मालक आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता. हो, अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर अचानक बाउन्स मिळाला. लागोपाठचा 4था डॉट. काय कामगिरी करतोय गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये दीपक धापशी आणि काय जबरदस्त वापसी करतोय. लाजवाब गोलंदाजी. यावेळेला मात्र चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे लॉंग ऑनला, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फलंदाज रवी भोईर यांना फक्त एकच धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अगदी कासव छाप गतीनं आता धावफलक पुढे चाललाय. जरूर आता गौतम पाटील यांना मात्र सस्याच्या वेगाने मात्र पलावा लागेल. वेगाने धाबा मात्र त्या ठिकाणी जोडावा लागतील, कारण धावा संत गतीने येत आहेत. आणि 3रा षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर समाप्तीच्या वाटेवरती आपल्याला पाहायला बोलतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु अखेर शेवटचा चेंडू सुद्धा आला या ठिकाणी डॉट. आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना दुंदाराम नारायण स्पोर्ट या ठिकाणी पोहोचलाय फक्त 20 या धावसंख्येवरती. आणि या षटकामध्ये पहा, दीपक धापसीनं फक्त एकच धाव खर्च केली. अफलातून गोलंदाजी. फार जास्त वेग पाहायला मिळाला नाही, परंतु चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली दीपक धापशीकडून. आणि जो काही अनुभव दीपककडे आहे तो त्याने जरूर पणाला लावलाय. फक्त एकच धाव खर्च केली आपल्या षटकामध्ये. अप्रतिम इकॉनॉमिकल षटकाची समाप्ती. शेवटचं षटक बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी सतीश माळी. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये फेकून दिलाय मिड विकेटला. अगदी गॅप मधून बॉल सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. जरूर आणि हे सुद्धा मात्र सांगणं गरजेचं आहे अजय, कारण भरपूर दिवसानंतर नव्हे तर काळानंतर ही एवन जोडी एका सामन्यामध्ये एक साथ खेळतायत रवी भुईर आणि गौतम पाटील. काय जबरदस्त फटका पाहिला आपण. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 4 धाबांसाठी. सतीश माळी यांच्यासाठी 1000 रुपये 3000 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक साठी. माही मानवी आणि वैदेही यांच्याकडून. वैदेही सतीश माळी यांच्या मुलीचंच नाव आहे आणि त्यांच्याकडून आता हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. माही मानवी आणि वैदेही यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. परंतु स्वागत चौकाराने झालंय सतीश माळी यांचं. आणि दोन्ही फलंदाजांना विश्वनाथ माळी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे. पर 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भरघोस पारितोषिकं लावली जात आहेत. ही देखील एक वेगळी ओळख राहिलेली आहे धामणगाव प्रीमियर लीगची. वाईटचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25. चांगल्या क्रिकेटची आणि चांगल्या खेळाची सराहना या लीग मध्ये आपण पाहिलेली आहे. परंतु या ठिकाणी कॉट बिहाइंड बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. झेल पकडलाय आणि अखेर रवीला आता मात्र मैदान सोडावा लागेल. विकेट नंबर 4चं पतन सतीश माळीला यश मिळालंय. टॉस्टअप डिलिव्हरी होती. फ्लायटेड बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर टर्न होणारा चेंडू होता. त्याला अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कट लागली आणि फलंदाज बाद. हो, नवीन बॅटर आलेत मैदानात. खेळण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता. बॅटनं बॉल मारायचा होता परंतु बॉलच बॅटवर येऊन लागलाय. विशाल भोईर नवीन बॅटर आहेत. डॉट बॉल. जरूर विशाल असं वाटलं की चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून जाईल, स्वेअर असेल, त्या अनुषंगाने त्यांनी मात्र कुठला फटका
एक्झिक्यूट केला नाहीये, परंतु विशाल भोईरसाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. पर 6 साठी प्रशांत भोईर आणि आशु भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळाली योगी या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजांनी फार लवकर आपली षटकं कंप्लीट केलेत आणि तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर लगेचच चौथ्या षटकाला सुरुवात केली होती. सतीश माळी यांनी वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतायत. चांगला स्वीप शॉट, परंतु डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. शेवटचं षटक प्रगती पथावर, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 27 वर. शेवटचा चेंडू बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी. फक्त दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्या व्यतिरिक्त तिन्ही गोलंदाजांनी चांगला मारा केलाय. बॅक टू द बॉलर. येथे धावचीची संधी आणि फलंदाज बाद होईल. शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पतन. डावाची झाली आहे सांगता. फक्त 27 धावा फलकावर लावता आलेल्या आहेत स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती टीमला आणि 28 धावांचं एक छोटंसं टार्गेट मायू क्रिस्टी 11 संघासमोर. जरूर यानंतर जे आपण क्वालिफायरच्या मॅचेस आहेत ते शेड्यूल मी तुमच्यापर्यंत हा सामना संपल्यानंतर पोहोचवणार आहोत. मी जरूर जे आमचे को कमिटी मेंबर्स आहेत, खास करून भावेश भोईर, आपल्यास विनंती करतो की आपण कॉम्बॉक्सचे त्वरित संपर्क साधा. राहुल दिवेकर, संदीप भोईर आणि सूरज पाटील. सूरज पाटील सध्या इन ॲक्शन मध्ये आहे, परंतु जी मी नावं आहेत ते अनाउन्समेंट केली त्यांना विनंती करतो की आपण लगेचच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कारण जे आपण नॉकआउटच्या मॅचेस आहेत त्याचं मात्र या ठिकाणी शेड्यूल आपण क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला आजची पहाट पाहणारच आहोत आपण, त्यात काही शंका नाहीये. परंतु 4 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेल्या 27 धावा फक्त या ठिकाणी धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 28 धावांचं या ठिकाणी लक्ष समोर ठेवलेलं आहे मायू आणि क्रिस्टी 11 संघासमोर. आणि मायू आणि क्रिस्टी 11 संघाला दीपकजी भोईर उर्फ गुलीबाई यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गुलूबाई, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि एक महत्वाची सूचना आहे सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, आयोजकांना, पंच पॅनलला, समालोचकांना जेवणाची सोय आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. एक महत्वाची सूचना जी आपले 12 संघ आहेत, 12 संघाच्या संघ मालकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर या. चला 28 धाबांचं लक्ष आहे. लो स्कोरिंग सामना आणि क्या बात आहे, गौतम पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. म्हणजे जाता जाता सर्व काही करून जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग सुद्धा केली, आता गोलंदाजी सुद्धा करतायत. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मायू आणि क्रिस्टी 11 संघाची कैलाश आणि संतोष. चला पर विकेट साठी गौतम पाटील यांना निलेश सोरगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, परंतु गौतम पाटीलचा चेंडूच पोहोचत नाहीये. चला थोडासा वेग थोडासा जास्त या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करावा लागेल. असं वाटतं की बॉडी त्यांची गरम झालेली नाहीये. पहिला चेंडू पाहू शकला या ठिकाणी स्फेअर हाताळलाय व्हाईटच्या स्वरूपात. इथे एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट.
मॅन फ्रॉम धामणगाव, परंतु त्यांच्यावरती आक्रमण सुरू ठेवलाय. चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी तो षटकार. लागल्या गेल्या. हो अजून मात्र पाहू शकाल या ठिकाणी अकुटापाचा चेंडू ऑनसाइडला टर्न केला. चेंडू चला लॉंग लेगच्या दिशेनं. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. मिळतील 4 धावा. परंतु या पर्वामध्ये एक मात्र असा संघ आहे की त्या संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकला नाहीये. फटका हवेत केला. इथे सुद्धा मात्र धावा मिळतील. सिंगल धावा पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पहिला षटक सुरू आहे परंतु गौतम पाटील यांचा षटक थोडंसं मागणं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केला 13, कारण लक्ष आहे 28 धावांचं आणि आता मात्र विजयापासून फक्त 15 धावा दूर आणि त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील. जबरदस्त फटका आणि चेंडू चाललाय ताळीमारी केंद्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. अकोटापाचा चेंडू ऑनसाइडला टर्न केला. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. द्या बबल्या. बबल्या सुद्धा भरपूर बिझी आहे या पर्वामध्ये. सावकाराच्या साह्याने एकूण संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली गेली एकूण 23 धावा. म्हणजे कदाचित या ओव्हरमध्ये सुद्धा सामना संपू शकतोय. कारण फक्त आता 5 धाव्यांची गरज विजयासाठी आणि गौतम पाटील यांचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. हा बॅटिंग केली कैलासनं जबरदस्त. 2 षटकार निघाले, 2 चौकार निघाले. वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळतो आणि इथे सुद्धा चांगला फटका जबरदस्त आणि पावसाळा चेंडू बॉर्डरलाईनच्या पलीकडे. पंचाचा नो बॉलचा इशारा विथ 4 आणि या पहिल्याच षटकामध्ये सामना जिंकलाय मायू आणि क्रिस्ट 11 संघाने. अभिनंदन आशु भोईर, अभिनंदन प्रशांत भोईर आणि हार्ड लक गौतम पाटील आणि स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट. चला आपण या ठिकाणी या सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. चला लो स्कोरिंग सामना होता परंतु 28 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये ज्याने 26 धावा जोडल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर कैलास. चला कैलासला विनंती असेल की आपण या त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आपल्याला या ठिकाणी पारितोषिक आम्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते वितरित करणार आहोत. एकतर्फा सामना इथे पाहायला आपल्याला. चला 12 संघांचे संघ मालकांना मी विनंती करतो की आपण प्लीज आमच्या व्यासपीठाच्या समोर या. चिन्ना 11, त्यानंतर पाहू शकाल गीतेन अँड मायरा 11, द्रोण 11, महाकाल 11, रियान